राज्य सरकारच्या वतीने एस-एस-सी पॅटर्न बदलून महाराष्ट्रातील मुलांना सी-बी-एस-ई पॅटर्न लागू केलेला आहे. मात्र या सी-बी-एस-ई पॅटर्नमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास फक्त 2 पानी म्हणजे 68 शब्दांचा दाखवलेला आहे. त्यामुळे इतिहास प्रेमींमध्ये नाराजी आपल्याला पाहायला मिळत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा अटकेपार असून फक्त 2 पानांपुरता मर्यादित नाहीये, असं पांडुरंग बलकवडे इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे म्हणत आहेत. काय सांगाल, तुम्ही जे पुस्तक लिहिलेलं आहे आणि आता जो सी-बी-एस-ई च्या पॅटर्नमध्ये म्हणजे ज्या पुस्तकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख किंवा त्यांचा इतिहास सांगणारा तुटपुंज इतिहास आहे, त्याबद्दल काय वाटतं? आपल्या माध्यमातून मला आज असं समजतंय की महाराष्ट्र सरकारने शालेय अभ्यासक्रमासाठी सी-बी-एस-ई पॅटर्नचा स्वीकार केला. ठीक आहे, काही हरकत नाही. त्याच्यामध्ये इंग्रजी असेल किंवा शास्त्र असेल, सायन्स, गणित हे विषय भारताच्या पातळीवर एक समान दर्जाने शिकवले जावेत, ज्याचा विद्यार्थ्यांना फायदा होईल. परंतु त्याचबरोबर जर तुम्ही इतिहासासाठी सी-बी-एस-ई पॅटर्न महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठी लागू करणार असाल तर तो मराठी माणसांवर, महाराष्ट्रावर, महाराष्ट्राच्या इतिहासावर अन्याय करणारा आहे असं मला वाटतं. 2200 पानांच्या इतिहासामध्ये सी-बी-एस-ई पॅटर्नमध्ये जर 2 पानं असतील तर कदापि महाराष्ट्रातली लोक हे मान्य करणार नाही. याउलट यापूर्वी ज्यावेळेस काँग्रेस सरकारच्या काळात सी-बी-एस-ई पॅटर्नची रचना झाली, 2008 मध्ये केंद्रीय सांस्कृतिक काँग्रेसचे मंत्री अर्जुन सिंग यांच्या काळात सी-बी-एस-ई पॅटर्नच्या इतिहासाची रचना झाली आणि त्यात हा अन्याय झालेला आहे. हे लक्षात आल्यानंतर महाराष्ट्रातले माझे मित्र, मोठे विचारवंत सदानंद मोरे, मी स्वतः आणि त्याचबरोबर इतिहास संशोधक निनाद बेडेकर असतील, पुणे विद्यापीठातल्या डॉक्टर रेखा रानडे इतिहास विभागाच्या, त्यानंतर डॉक्टर सुमित्रा कुलकर्णी, आम्ही एकत्र येऊन हा जो काही महाराष्ट्राच्या इतिहासावर केंद्रीय अभ्यासक्रमात अन्याय होतो याला वाचा फोडण्यासाठी 15 वर्षांपूर्वी आम्ही परिषद घेतली होती आणि त्या परिषदेच्या माध्यमातून आम्ही तत्कालीन सरकारला हे सांगितलं होतं आणि आम्ही जो काही अहवाल तयार केला होता तो अहवाल त्यावेळेस राज्यसभेचे सदस्य भरतकुमार राऊत खासदार त्यांनी राज्यसभेत मांडला होता आणि भारत सरकारने, काँग्रेस सरकारने त्याबद्दल माफी मागितली होती आणि आम्ही पुढच्या सी-बी-एस-ई पॅटर्नमध्ये इतिहासात आम्ही महाराष्ट्राच्या वाट्याला न्याय देऊ आणि त्यात बदल करू असं म्हटलं होतं. परंतु दुर्दैवाने त्यांच्याकडून तसं काही घडलं नाही आणि नवीन सी-बी-एस-ई पॅटर्नमध्ये जो काही रचना झाली त्यातही महाराष्ट्राच्या वाट्यावर अन्याय झाला. पण आम्ही त्यावेळेस मुख्यमंत्री फडणवीस होते मागच्या सरकारच्या काळात, त्यावेळेस आम्ही बालभारतीच्या पुस्तकात जो मराठ्यांच्या इतिहासावर यापूर्वी अन्याय होत होता, 75% मुघलांचा इतिहास आणि फक्त 25% मराठ्यांचा इतिहास आपल्या बालभारतीच्याही अभ्यासक्रमात शिकवला जात होता. ज्यावेळेस आम्ही फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना मागच्या काळात त्यांनी माझी आणि सदानंद मोरे यांची बालभारतीच्या महाराष्ट्र राज्याच्या अभ्यासक्रम जे महाराष्ट्र शालेय अभ्यासक्रमाचं जे मंडळ आहे त्याच्यावर नेमणूक केली आणि आम्ही या इतिहासाच्या पुस्तकाची रचना केली. 4थीचं पुस्तक संपूर्ण छत्रपती शिवाजी महाराजांवर त्याचीही पुनर्रचना केली आणि 7वीच्या पुस्तकामध्ये फक्त 25% मराठ्यांचा इतिहास, 75% मुघलांचा होता. त्यामध्ये आम्ही 75% मराठ्यांचा इतिहास आणि 25% मुघलांचा इतिहास मांडला. कारण की आमची अशी भावना आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे भारतासाठी आदर्श आहे.
350 वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी या देशामध्ये प्रस्थापित असलेल्या अन्यायी, अत्याचारी, परकीय धर्मांध सत्तांशी संघर्ष करून हिंदवी स्वराज्याची निर्मिती केली आणि त्यावेळच्या तत्कालीन महाराष्ट्र हा देश, इथली संस्कृती आणि इथल्या समाजाचं रक्षण केलं. एवढंच नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराजांनी कठोर परिश्रमाने त्या स्वराज्याला लोककल्याणकारी सुराज्य केलं. शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये सर्व जाती, पंथ आणि धर्माची लोक सुखाने गुण्यागोविंदाने नांदत होते. आणि शिवाजी महाराजांनी जे आदर्श समाज निर्माण केला, एक आदर्श राज्य निर्माण केलं, तेच आपल्या भारताच्या भावी पिढीसमोर मांडून, विद्यार्थ्यांसमोर मांडून त्यांच्यातून एक देशभक्त, उद्याचा भारताचा युवक नागरिक आपल्याला घडवायचा आहे. आणि म्हणूनच मला असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांचा तो महान इतिहास, मराठ्यांचा तो महान इतिहास आपल्याला आपल्या विद्यार्थ्यांच्या समोर मांडून त्यातूनच विद्यार्थ्यांना देशभक्तीची प्रेरणा देता येईल. एकूणच तुम्ही म्हणले की काँग्रेस काळात जेव्हा ते CBSEचं पुस्तक लिहिलं गेलं होतं त्यामध्ये हा अन्याय झाला. मग आत्ता फक्त 2 पानच देऊन महायुतीच्या सरकारकडनं पण तेच केलं जाते का, अन्यायाची भावना केली जाते? काय आहे की तुम्ही काँग्रेसच्या काळात 3 ओळीत होता, तर तुम्ही 2 पानात दिला. पण 2 पाना तरी देखील 2 पानं म्हणजे हा कारण की बघा, आमचे देशाचे पंतप्रधान मोदी आणि आमचे गृहमंत्री अमित शहा हे म्हणतायत की आमच्या सरकारची प्रेरणा, आमच्या सरकारचा आदर्श छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांनी निर्माण केलेला आदर्शवाद आहे. तुम्ही जर शिवाजी महाराजांना आदर्श मानता तर मग तो शालेय अभ्यासक्रमात आपण का बरं विद्यार्थ्यांच्या समोर मांडत नाही, असाही प्रश्न मला पडतो. आणि मला असं वाटतं की CBSE पॅटर्नचा देखील निर्णय घेण्यात आलेला आहे दादा भुसेंकडनं. तर त्यामुळे मग इतिहास फक्त 2 पानापुरताच मर्यादित. माझं त्या बाबतीत असं म्हणणं आहे की CBSE बोर्डाचं जे इतिहासाचं पुस्तक आहे ते महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमामध्ये कदापि आमचे देशभक्त शिवप्रेमी मान्य करणार नाही. CBSE पॅटर्न तुम्हाला लावायचा तो लावा, लागू करा, परंतु इतिहासाचं पुस्तक मात्र जे बालभारतीने निर्माण केलेलं आहे हेच आदर्श पुस्तक तुम्ही महाराष्ट्रातील शालेय अभ्यासक्रमात, तो CBSEचा असो किंवा महाराष्ट्र राज्याच्या बालभारतीचा असो, या दोन्हीही अभ्यासक्रमाला, इतिहासाच्या अभ्यासक्रमाला हे पुस्तकच लागू केली पाहिजेत, अशी माझी भावना, अशी माझी आपल्याला एक विनंती आहे. जर आपल्याकडून तसं घडलं नाही तर निश्चितच शिवप्रेमी याला त्यांच्या पद्धतीने योग्य ते उत्तर देतील. तर हे होते इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे, ज्यांनी विद्यार्थ्यांसाठी जो छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास CBSE पॅटर्नमध्ये दिला गेलेला आहे त्याबद्दल आपली भावना व्यक्त केलेली आहे. मात्र हा इतिहास वाढवला नाही किंवा दुसरी पॅटर्न जे बालभारतीमध्ये जो पॅटर्न आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावरती लागू केला नाही तर आम्ही विरोध करू असा इशारा देखील त्यांनी दिलेला आहे. मात्र आता याबद्दल सरकार विचार करेल का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पुण्याहून मी आदित्य पवार, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन.